नमस्कार. आपण आहोत विश्व मराठी संमेलनात आणि आपल्यासोबत आहेत अतिशय रसलेल्या आणि कसलेल्या मराठी अभिनेत्री सविता मालपेकर मॅम. नमस्कार मॅम. नमस्कार. मॅम, पहिल्यांदा तर कसा आहे तुमचा मूड? नेहमीच छान असतो, पॉझिटिव्ह. खूप सुंदर. आपण आता नाशिकमध्ये आहोत विश्व मराठी संमेलनात. मॅम, या अनुषंगाने मला तुम्हाला एक प्रश्न विचारायला आवडेल की आपण खूप छान अशी नाटक केलेली आहेत, मराठी नाटक, फिल्म्स. या अनुषंगाने मराठी भाषा तुम्ही अतिशय आपल्या आपल्या कलेने खूप छान ठसकेदार अशी उमटवलेली आहेत. तर मराठी भाषेविषयी तुमचं मत काय आहे? सगळ्यात पहिलं म्हणजे मराठी भाषेवर लहानपणापासून खूप प्रेम आहे. त्याच्यामुळे मराठीचे शब्द जे हल्लीची पिढी, तुमची पिढी जे शब्द उच्चारतात, आलेली गेलेली, साडी नेसले म्हणण्यापेक्षा साडी घातली आहे, चहा टाकलाय, ह्या अशा पद्धतीचे शब्द ऐकले ना की एकतर माझ्यासारख्या बाईचा फार संताप होतो आणि असं वाटतं की ह्यांना जाऊन एकतर मराठी शिकवण्यासाठी वर्ग आता खरं काढले गेले पाहिजेत. आणि कलाकार मंडळी जी होऊ इच्छित आहेत तुमच्यासारखे, तर त्यांनी भाषेवर प्रभुत्व, मराठीत जर काम करायचं आहे तर त्या भाषेवर प्रभुत्व मिळवून मग या क्षेत्रात यावं असं मला वाटतं. म्हणजे मी कौतुक करेन आत्ता की मी आत्ताची पिढी पण सगळीच जणं नाही. आत्ता माझी एक सिरियल चालू आहे, सावित्रीबाई ज्योतिबा फुले. ती त्या काळातली आहे, म्हणजे तेव्हाची तो भाषा आणि सगळं. आणि नाशिकमधलीच ती जी छोटी सावित्री आमच्याकडे काम करते, तक्षा शेट्टी. ती शेट्टी आहे हां, बरोबर. म्हणजे मला वाटतं मल्याळम किंवा असे काहीतरी ती आहे. पण तिचे शब्द उच्चार आणि ती म्हणजे तिला खरंच तिचं कौतुक करण्यासारखं आहे. तर मला सांगण्याचा पर्याय काय त्या मुलीचं कौतुक करत असताना, की जर तुम्ही एखादं कॅरेक्टर करायचं म्हटल्यानंतर जर तुम्ही भाषेवर मेहनत घेण्याचं ठरवलं तर अशक्य कुठलीही गोष्ट नाही आहे. पण आत्ताची पिढी इंग्लिश मीडियममधले आम्ही आहोत असं म्हणतात आणि सोडून देतात. तर असं काही नसतं. म्हणजे मी माझ्या बाबतीतलं सांगेन की मला जेव्हा हिंदीसाठी बोलवलं जातं किंवा ॲडच्या ऑडिशनसाठी बोलवलं जातं तर स्क्रिप्ट इंग्लिशमध्ये येतं. मग नंतर मग ते सांगतात काय की मग हिंदीत देऊ का आम्ही करून? मी सरळ सांगते, मला इंग्लिश येत नाही, मी इंग्लिशमध्ये बोलणार नाही. मग ते म्हणतात की आम्ही हिंदीत देतो. नाही, मी मराठी आहे, मी मराठीमध्ये बोलणार, मराठीत तुम्हाला ऑडिशन देणार, घ्यायची आहे तर मराठीत ऑडिशन घ्या माझी, मी ऑडिशन देईन. आणि म्हणून मला ऑडिशनसाठी बोलवलं किंवा काही हे केलं तर मी बऱ्याचदा नाही सांगते. कारण जिथे आपल्या भाषेला ते महत्त्व देत नाहीत आणि त्यांचंच जर हे घेऊन बसत असतील तर मग आपला स्वाभिमानाने या गोष्टी कुठे जातात. आणि आत्ता जे चाललेलं आहे की मराठी भाषा जगवायला पाहिजे, इतकी सुंदर आपली मराठी भाषा आहे. म्हणजे ती बोलाल तसं त्या प्रत्येक, म्हणजे तू 10-10 किलोमीटरच्या अंतरावर मराठी भाषा, वेगवेगळ्या पद्धतीची बोलीभाषा, आणखीन ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर छान वाटते, ते ऐकायला छान वाटते, मजा येते. आता मी कोकणातली आहे, तर कोकणात जे मालवणी भाषा, तर तुम्ही त्या ह्याच्यावर प्रेम करा ना भाषेवर आपल्या. मुळात काय आहे की भाषेवर प्रेम करणारी माणसं पाहिजेत. आणि भाषेवर माझं हेच सांगणं आहे की सगळ्यांनी आपल्या भाषेवर प्रेम करा. मग ती मराठी एवढ्यासाठी कारण आपण महाराष्ट्रात राहतो ना. ज्या महाराष्ट्राने तुम्हाला रोजीरोटी दिली आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी दिल्या आहेत, तुम्हाला नाव दिलेलं आहे, सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे, मग तुम्हाला मराठी बोलायला म्हणजे मी परवा दिवशी जितेंद्र यांचा एक व्हिडिओ बघितला. इतकं सुंदर मराठी ते बोलत होते आणि ते म्हणाले की मी आजही वयाच्या मला वाटतं 84-85 वर्षाचे, ते म्हणाले मी आजही उत्तम मराठी बोलतो. याचं कारण किती मी हिंदीत काम केलं किंवा काय झालं, माकड किती म्हातारं झालं तरी उड्या मारायचा माकड विसरत नाही. तसं मी किती मोठा झालो असलो आणि किती माझं वय झालं असलं तरी मी भाषा नाही मराठी विसरलो आहे. आणि मला मराठी भाषा येत होती म्हणून मी आज इतका मोठा या स्टेजला पोचलो आहे. मग
ती माणसं जर आपल्या मराठी भाषेचा इतका आदर करतात सगळं, तर आपल्या मराठी माणसांनी आपल्या भाषेचा आदर करायलाच पाहिजे असं माझं म्हणणं आहे.